6 आणि भाग पहिला प्रकरण पहिले, त्याच्यामध्ये जीवकाचे दान, अनाथपिंडकाचे दान, विशाखेचे दान म्हणजेच विशाखाची दानशूरता, विशाखाला मिगार माता सुद्धा म्हणतात. तर विशाखाला मिगार माता असं का बरं संबोधलं गेलं याची माहिती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू. तर राजा बिंबिसारचे दान, आम्रपालीचे दान. आज आपण बघणार आहोत राजा बिंबिसारचे दान. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की दानं ददंत सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाधीरिता भवन्तु गच्छन्तु देवतागण. दान हे श्रद्धायुक्त मनाने, निस्सीम भावनाने, पंचशिलेचे संपूर्ण आचरण करून अशा पद्धतीने जो मनुष्य दान करतो त्याचंच दान हे पूर्ण नियमात बसते, त्याचंच दान हे खरं ठरते. आणि असा मनुष्य जो दान करतो तो देवता समान ठरतो. तथागत भक्त या ग्रंथामध्ये खंड क्रमांक 6 आणि भाग पहिला प्रकरण पहिले, त्याच्यामध्ये जीवकाचे दान, अनाथपिंडकाचे दान, विशाखेचे दान म्हणजेच विशाखाची दानशूरता, विशाखाला मिगार माता सुद्धा म्हणतात. तर विशाखाला मिगार माता असं का बरं संबोधलं गेलं याची माहिती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू. तर राजा बिंबिसारचे दान, आम्रपालीचे दान. आज आपण बघणार आहोत राजा बिंबिसारचे दान. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की दानं ददंत सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाधीरिता भवन्तु गच्छन्तु देवतागण. दान हे श्रद्धायुक्त मनाने, निस्सीम भावनाने, पंचशिलेचे संपूर्ण आचरण करून अशा पद्धतीने जो मनुष्य दान करतो त्याचंच दान हे